नमस्कार, मी स्वाती. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण काही अपडेट्स पाहूया. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वाहतूक शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. पुणे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पुणे महापौर नागपुरेताई, उपमहापौर परशुराम वाडेकर, राज्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुणे गटनेते गणेश बिडकर साहेब तसेच पुणे जिल्हा आठवले गट वाहतूक शाखेचे उपाध्यक्ष सुनील गवळी यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना न्याय, समता व बंधुता या मूल्यांचा संदेश देत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा विभागीय संपादिका स्वाती राऊतसह कॅमेरामॅन कुशल राऊत, पुणे जिल्हा संचालक संजय साबळे, ॲक्टिव्ह मराठी न्यूज पुणे. मी स्वाती, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर चला तर आपण पाहूया. आज आपल्यासोबत आहेत सुनील भाऊ गवळी सर, जे वाहतूक आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुणेचे उपाध्यक्ष आहेत आणि जे एक समाजसेवक आहेत. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण ते जाणून घेऊ. नमस्कार सर. सर, आपले स्वागत आहे ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये. सर, आपण किती वर्षापासून समाजसेवा करत आहात? समाजसेवा हल्ली एक 5-7 वर्षापासून करतो मी, जे काय शक्य होतंय ते. पण आता मला आठवले साहेबांनी जो मला संधी दिली 19 मार्च मध्ये, मला त्यांनी पक्षात चांगली संधी दिली. तर आता ह्या संधीचं म्हणजे सोनं करणं किंवा काम करणं हे आता कुठंतरी आपल्याला आता पक्षात आल्यामुळे कामं करता येतील. तर आता म्हणजे करू शकतो आपण काम असं. सर, मला हे जाणून घ्यायला आवडेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त हा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी काय अर्थ ठरतो? नाही, माझ्यासाठीच नाही म्हणता येणार, पूर्ण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. इवन वंचितासाठीच नाहीये, प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे. तर मी हेच सांगू शकतो की जे जयंती निमित्त जे काय आपण करतो ते त्याच्यासाठी तर खूपच कमी आहे, जे करेल तेवढं कमी आहे. पण त्यांच्याबद्दल जे आपण विचार किंवा त्यांच्याबद्दलचे जे काय आपण डोक्यात आपल्या किंवा प्रत्येक व्यक्तीने जर बाबासाहेब काय होते हे जर घेतलं, तर मला असं वाटत नाही की जयंती आपल्याला बाहेर जाऊन किंवा चौकात करण्याची गरज पडेल. मला तर असं वाटतं की प्रत्येक म्हणजे जयंतीला आपल्या घरातनंच चालू केली पाहिजे. जयंती दिवशी झेंडा लावणं आणि प्रत्येकाच्या घरात, आपल्याच घरात पहिले सांगायला पाहिजे की बाबासाहेबांनी काय संघर्ष केला. ते जर आपल्या प्रत्येकाच्या वंचिताच्या नाही, प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जर मनात किंवा त्यांच्या विचारात जर आणलं की बाबासाहेब काय होते, हे मला नाही वाटत की वंचितांनीच केली पाहिजे जयंती. प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे जयंती बाबासाहेबांची. कारण की त्यांनी फक्त वंचितासाठीच नाही केलं, प्रत्येक व्यक्तीसाठी केलेलं आहे. बरोबर आहे. हो सर, पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरात बाबासाहेबांची जयंती साजरी करताना तुम्हाला कसे वाटते? नाही, मला आनंदच आहे जी बाबासाहेबांची जयंती पूर्ण पुण्यात नाही, पूर्ण भारतात होते. भारतात नाही, जगात होते. मला असं वाटतं की पुण्यात नाही म्हणता येणार आपल्याला, जगात आंबेडकरांची जयंती होती. मला वाटतं ह्या वर्षी पाकिस्तानमध्ये पण जयंती केलेली आहे बाबासाहेबांची. तर हे जेवढं करेल तेवढं बाबासाहेबांसाठी कमी आहे. पण मला जे करण्यापेक्षा बाबासाहेब काय होते हे जर प्रत्येकाने विचारात आणि प्रत्येकाच्या माणसाच्या आचरणात आणलं ना, तर मला खूप आनंद होईल त्या गोष्टीचा. मग आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते विचार समाजासाठी सर्वाधिक महत्वाचे वाटतात? बाबासाहेबांनी जे सांगितलं की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, हे जो विचार आहे, जसं प्रत्येकाला, प्रत्येक नवीन पिढीला, जो वंचितांना, जर बाबासाहेबांनी काय त्यांच्या कार्यकाळात
जे काही त्यांनी जे काही गोष्टी केल्या ते जर मला असं वाटतं की प्रत्येक वंचिताला नाही, प्रत्येक माणसाला जर आपण ह्या गोष्टी सांगितल्या तर माणूस, मला असं वाटत नाही की तो कुठे कमी पडेल. मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या विचारावर प्रत्येक वंचित, प्रत्येक व्यक्ती चालेल असं मला वाटतंय. पण मला असं वाटतं की बाबासाहेबांचा जो विचार आहे, जे बाबासाहेब जे काय आहेत हेच लोकांना माहिती नाहीये. तर मला असं वाटतं वंचितालाच नव्हे तर प्रत्येक नागरिकांना माहिती असणं गरजेचं आहे की बाबासाहेबांनी स्वतःसाठी नाही किंवा वंचितासाठी नाही, प्रत्येक भारतातल्या नागरिकांसाठी केलेलं काम आहे. बरोबर. सर, मग आजचे जे सामाजिक आणि राजकीय वास्तव्य पाहता, आजही समाजात आपल्याला जातीभेद दिसून येतो. यावर उपाय म्हणून काय करणे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, ते तर जाती भेदभाव तर आहेच, हे मला पण माहिती आहे, दिसतो. पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसानी, तेच मी आता याच्या अगोदर बोललो की बाबासाहेब काय होते आणि बाबासाहेबांनी वंचितांनाच नव्हे तर प्रत्येक नागरिकांना दिलेलं आहे. तर जे प्रत्येक व्यक्तीला जर हे माहिती पडलं की बाबासाहेबांनी फक्त वंचितांनाच नव्हे तर प्रत्येक नागरिकांचा विचार केलेला आहे, तर मला हे तर वाटत नाही, जर प्रत्येकाला जर बाबासाहेब काय होते हे जर माहिती पडलं तर मला वाटत नाही की हे जाती भेदभाव नाही होणार. आणि जरी झाला, आपण म्हणतो की नाही व्हायला पाहिजे पण त्या गोष्टी घडतात. तर मला असं वाटतं की पहिलं तर जे काय वंचित आहे, जे त्यांनी शिकायलाच पाहिजे. शिकल्यावरतीच कळणार की बाबासाहेबांनी किती स्ट्रगल केलंय, किती विरोध होता. पण मी एकच महत्वाचं सांगतो की वंचितांबद्दलच बाबासाहेबांनी नाही केलेलं, प्रत्येक भारताच्या नागरिकांसाठी केलंय. आणि प्रत्येक नागरिकांनी जर हा विचार केला की बाबासाहेबांनी प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक नागरिकांसाठी केलंय, तर मला हे नाही वाटत की कुठे आपल्याला जातीचा भेदभाव होणार कुठे. पण काय होतं, हे जे पसरलंय की बाबासाहेबांनी फक्त वंचितासाठीच केलंय, काही जातींसाठीच केलंय. मला हे म्हणायचे की फक्त वंचित आणि काही जातीबद्दल नाही केलेलं, प्रत्येक नागरिकांबद्दल बाबासाहेबांनी काही ना काही गोष्टी केलेल्या आहेत. तर जर प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकांना जर हे कळालं की बाबासाहेबांनी वंचितालाच नव्हे तर प्रत्येक नागरिकांना केलंय, हे जर प्रत्येक नागरिकांना कळालं तर मला नाही वाटत की हा जातीचा भेदभाव होऊ शकतो. हा कमी प्रमाणात होईल असं मला वाटतं, वैयक्तिक मला वाटतं. हो, चांगलं वाटतं. सर, मग युवकांनी बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते आचरणात आणण्यासाठी काय केले पाहिजे? बघा, बाबासाहेबांच्या जे काय सोबत किंवा त्यांच्या सोबतच्या काय गोष्टी होत्या, जे बाबासाहेबांनी वाचल्यात पुस्तकं, किंवा बाबासाहेबांनी त्यांच्या प्रत्येक विचारात, आणि बाबासाहेबांनी मला वाटते भारताचं आपल्या संविधान लिहिलंय, भारत कसा चालायला पाहिजे हे लिहिलंय. तर बाबासाहेबांचा जर विचार जर प्रत्येक वंचितांनी आणि प्रत्येक अनेक जातींनी जर केला तर मला नाही वाटत की प्रत्येक जात पुढे जायला आपल्याला खूप मदत होईल. वंचितालाच नव्हे तर प्रत्येक माणसाला कळेल की आपला अधिकार काय आहे. जर तुम्ही बाबासाहेबांना वाचलं तर कळेल, नाही तर बाबासाहेबांना तर तुम्ही वाचलं नाही की नाही. आता लोकांच्या मनात असं आहे की बाबासाहेबांनी फक्त वंचिताबद्दलच केलंय. हा एक खूप मोठं हे आहे, काय म्हणतात त्याला, चुकीचं माहिती आहे की बाबासाहेबांनी फक्त वंचितालाच केलं नाही, प्रत्येक जातीला बाबासाहेबांनी लिहिलं आहे. जर प्रत्येक जातीतल्या व्यक्तीने जर बाबासाहेबांनी आपल्याबद्दल काय लिहिलंय आणि बाबासाहेबांना जर वाचलं ना, मला असं वाटत नाही की ते भेदभाव होऊ शकतो. ओके सर, आत्ताच आपण 135वी जयंती साजरी केली, त्यात तुम्ही महाप्रसादाचे आयोजन केले होते आणि महाप्रसादाचे वाटप देखील केले, त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगाल का? आम्हाला काय आहे की आमच्या पार्टीने, रिपब्लिकन पार्टी आमची आहे, मी जॉईन केलेली आहे तिकडे 19 मार्चला. जे रामदास आठवले साहेबांचा जो विचार आहे, जो आम्हाला संदेश आला की आपल्या पार्टीतर्फे जे काय आपल्या वंचिताला नव्हे प्रत्येक नागरिकांना तुम्ही तिकडे पाण्याची सोय करा, जे काय खाणे पिणे सगळ्या गोष्टीची सोय करा. तर आम्ही पूर्ण, मला असं वाटतं सकाळी 7 ते संध्याकाळी 11 पर्यंत आम्ही तिकडे जेवण पाणी
सगळ्या गोष्टी. नंतर आम्ही त्याच्यात झाडं पण वाटले, ओके. नागरिकांना झाडं दिले. आता काय प्रत्येक माणूस खात नाही किंवा काय खात नाही, तर त्यांना आम्ही झाडं हे आम्ही आमच्या पक्षाच्या विचारनं तर आम्ही वाटप केलं त्या दिवशी. चांगलं वाटलं सर जाणून की तुम्ही झाडं देखील वाटप हो, केली. झाडं दिली आम्ही. सर मग तुमची जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आहे ते बाबासाहेबांच्या विचारांवर कशा प्रकारे काम करत आहे? नाही, मी असं म्हणू शकतो की बाबासाहेबांची जागा तर कुणी घेऊ शकत नाहीये. पण मला असं वाटतं बाबासाहेबांचा विचार घेऊन जे रामदास आठवले साहेब जे करतात, जे आमचे नेते आहेत, ते मला वाटतं की म्हणजे खूप अभिमान वाटतो मला सांगायला की बाबासाहेबांच्या नंतर जे आठवले साहेब जे करतात ते मला मी विचार पण नाही केला होता की एवढं चांगलं काम करतात ते. मी काय जास्ती मला ह्याच्यातला अनुभव नाही, पण जे काय मी आता 2-4 वेळा भेटलो साहेबांना, पण साहेबांचा विचार जो आहे तो मला वाटतंय की खूपच वेगळा आहे. बाबासाहेबांच्या विचारावर चालतात असं मला वाटतंय. बाबासाहेबांची जागा तर कोणी घेऊ शकत नाही, पण बाबासाहेबांचे विचार रामदास आठवले साहेब घेतात, त्यांच्यातनं आम्ही घेतोय. आम्हाला खूप एनर्जी येते, आम्हाला खूप चांगलं वाटतं की आठवले साहेबांच्या पार्टीत मी काम करतोय, मला संधी भेटली. मला भाग्यवान किंवा मला अभिमान वाटतो की मी ह्या पार्टीत, कारण की मी पण बहुजन समाजातला आहे, मी पण दलित आहे आणि मी दलितांच्या ही जी आमची रिपब्लिकन पार्टी आहे दलितांच्याच ह्यांना काम नाही करते, प्रत्येक नागरिकांसाठी काम करते. पण मी हे सौभाग्य मानतो की मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये जॉईन झालो. 19 मार्च मध्ये मला साहेबांनी संधी दिली. जसं आपले परशुराम वाडेकर आहेत, जे आपले पुण्याचे डेप्युटी मेयर आहेत, तसंच आमचे अध्यक्ष आहेत संजय सोनवणे साहेब, तसेच आमचे सगळे पदाधिकारी आहेत, त्यांनी मला चान्स दिला. पण मी एवढं सांगू शकतो, त्यांनी जे मला हे चान्स दिलाय ह्याचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि वंचितांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. सर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर मग आज आपण बघतो की समाजामध्ये जाती हो बरोबर, मग यावर उपाय म्हणून काय करणे गरजेचे आहे असं तुम्हाला वाटतंय? मला ह्याच्यावरती उपाय म्हणून मी वैयक्तिक आता जेव्हा मी आता वंचितासाठी किंवा जाती ह्याच्यासाठी जर मला काम करायचं झालं तर मी हे प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक वंचितांना, प्रत्येक जे जातीतले लोकांना मी माझ्या मार्गदर्शनाने, किंवा मी तर मार्गदर्शन करेनच, पण बाबासाहेब काय होते ही मी जर प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक वंचिताला जर मी हे दाखवून दिलं की बाबासाहेब काय होते, मला नाही वाटत की हे जात राहू शकते पुढे जाऊन. सर मग आजची जी तरुण पिढी आहे त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातून कोणता मुख्य संदेश घेतला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? बाबासाहेब काय होते हे विचारात आणलं पाहिजे. बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेब किती शिकले, बाबासाहेब शिकल्यानंतर त्यांनी देशासाठी नाही तर देशासाठी तर केलं, पण जगासाठी पण काय केलं. आणि बाबासाहेबांचे विचार घेतले नवीन पिढीने घेणं गरजेचं आहे. आणि नवीन पिढीने घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब काय होतं. वंचितांनीच नाही तर प्रत्येक नागरिकांनी घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी किती शिकले, किती संघर्ष केला, आणि बाबासाहेबांना शिकायला पाहिजे किंवा बाबासाहेब काय होते हे शिकणं गरजेचं आहे नवीन पिढीने, एवढंच मी म्हणू शकतो. आणि प्रत्येक वंचितांनी शाळा शिकली पाहिजे. ठीक आहे, मला असं वाटतं की ठीक आहे, काही लोक म्हणतात की त्यांची परिस्थिती नाही, पण ठीक आहे, मला असं वाटतं की प्रायव्हेट स्कूल पेक्षा गव्हर्नमेंट शाळेतले विद्यार्थी आज गव्हर्नमेंट मध्ये आहेत. प्रायव्हेट स्कूल कॉलेज पेक्षा प्राथमिक स्कूल जे आहे त्याच्यातले विद्यार्थी जे आहेत ते प्रत्येक गव्हर्नमेंट मध्ये दिसतात मला. तर मला असं नाही की त्यांची परिस्थिती नाही. प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक आईवडिलांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे, आणि मुलांची जबाबदारी आहे की आपण शिकलं पाहिजे. हो, दोघांची जबाबदारी आहे. मग सर सामाजिक परिवर्तनासाठी तरुणांनी राजकारणात सहभाग घ्यावा काय? हो, घ्यायला पाहिजे ना. पहिली गोष्ट तर आपलं घर चांगलं बनवलं पाहिजे, आई वडिलांना चांगलं ठेवलं पाहिजे. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आता आपण शिकलोय, तर आता आपण शिकल्याच्या नंतर आपल्याला समाजासाठी काय करायचं, ज्याला काही इच्छा आहे
त्यांनी येणं गरजेचंच आहे. नवीन राजकारणात किंवा नवीन पिढीने राजकारणात येणं गरजेचंच आहे, कारण की नवीन शिकल्यावरतीच आपण हे दाखवू शकतो की बाबासाहेब काय होते. आणि बाबासाहेब काय होते हे जर स्वतःच्या मनात किंवा स्वतःला माहिती पडलं तर मला नाही वाटत की आपल्याला काय गोष्टीची कुठेही थांबायची गरज पडेल किंवा आपल्याला कुठेही अडचण येईल, हे मला नाही वाटत. सर मग आता जे बाबासाहेबांचे विचार आहेत ते पुढील काळात मग त्याचा प्रसार कसा करावा, कसं वाटतं, नाही, काय करता येईल? मला एकच असं माझ्या मनात विचार आला की जी काय आपली सरकार आहे की प्रत्येक नागरिकाने जर हा विचार केला की बाबासाहेब काय होते हे दाखवण्याचा जर विचार केला किंवा आपण मोहीम थ्रू प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक वंचितांना, प्रत्येक जे काय समाजात जेवढ्या काही जाती आहेत त्यांना जर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांनी काय केलंय आणि कुणासाठी केलंय, तर मला असं वाटत नाही की ह्याच्यापेक्षा मोठं काही असू शकतं. ह्या गोष्टीपेक्षा काय मोठं, पण एवढंच आहे की त्याचा विचार प्रत्येक नागरिकांना हे देण्याचं काम कुठल्याही पक्षाने केलं पाहिजे. तिथं कुठलाही पक्ष असो, मला कुठल्याही पक्षाचं नाव नाही घ्यायचं, पण जे काही पक्षामध्ये अधिकारी आहेत, मोठे लेवलचे आहेत, सगळे काय आहेत, पदाधिकारी किंवा नेते आहेत, त्या नेत्यांनी जर ठरवले की आंबेडकर आणि म्हणजे बाबासाहेब काय होते हे जर दाखवायचा प्रयत्न केला तर मला वाटत नाही की कुठे जाती भेदभाव आणि कुठलाही गरीब माणूस राहू शकतो, नाही वाटणार. सर आता एक शेवटचा प्रश्न सर बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त समाजातील प्रत्येक घटकाने कोणता एक ठोस संकल्प घ्यावा? जयंती निमित्त मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक वंचितांनी आपला एक स्वतःचा मनातनं निर्णय हा घ्यायला पाहिजे की आपल्या घरातनं जयंती साजरी केली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक घरात त्या दिवशी वंचितांनीच नाही, प्रत्येक नागरिकांनी बाबासाहेबांच्या फोटोला फोटोला हार घालून दर्शन केलं पाहिजे किंवा त्यांचे विचार घेतले पाहिजे. वंचितांनीच नाही तर प्रत्येक नागरिकांनी प्रत्येकाच्या घरी जयंती साजरी केली पाहिजे, न डीजे लावता. सर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला त्याबद्दल मी सर तुमचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सर. तुमचे पण धन्यवाद, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. चला तर मग बाबासाहेबांचे विचार केवळ पुस्तकी न ठेवता आज आपण ते आपल्या कृतीत उतरवूया. याच संदेशासह आजची ही विशेष मुलाखत इथेच मी थांबवते. मी स्वाती, कॅमेरामॅन कुशल राऊत सोबत ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, पुणे. ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज.